श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 54. धृतराष्ट्राला व्यासाचा बोध. संजयाकडून धृतराष्ट्राला युद्धाचा सर्व वृत्तांत कळला. 18 दिवस चाललेल्या या युद्धातून कौरवांकडील कृतवर्मा, कृपाचार्य व अश्वत्थामा हे तिघे, पांडवांकडील कृष्ण, सात्यकी आणि 5 पांडव हे 7 जण उरले. हे ऐकून धृतराष्ट्र व गांधारी यांना भयंकर दुःख झाले. गांधारी म्हणाली, लढाईपूर्वी मला एक चमत्कारिक स्वप्न पडले होते. काळे लुगडे नेसून एका विधवा स्त्रीने मी राजमंदिरात बसले असता माझी ओटी भरले व माझ्या सुनांच्या कपाळाचे कुंकू पुसले. हे वाईट स्वप्न दुर्योधनाला कळविले होते, पण त्याने ऐकले नाही. माझ्या पापिणीच्या हातून पूर्वी काय अघोर घडले असावे म्हणून ही माझ्यावर वेळ आली. असे म्हणून ती दोघे शोकसागरात बुडाली. ती तेथे शोक करीत असता तेथे व्यास ऋषी आले. धृतराष्ट्राला ते म्हणाले, राजा, शोक करण्यात काय अर्थ आहे? संसारात सुख नाही. जन्माला आल्यावर काहीतरी कृतकृत्य केले पाहिजे, नाहीतर गर्भवासाचे दुःख पुन्हा नशिबी आहेच. प्रत्येक प्राणी मात्र मातेच्या मलमूत्रात 9 महिने असतो. जन्माला आल्यावर अल्पशः सुखाबरोबर त्याला अनेक दुःखे भोगावी लागतात. तारुण्य प्राप्त होताच तो अभिमानाने ताठ वागतो. माता, पिता व गुरु यांना कवडी समान वागवून पत्नीच्या शब्दात असतो. मात्र म्हातारपण येताच पित्याला अनुभवायला लावलेले एक काळचे दिवस त्यालाही अनुभवावे लागतात. तेव्हा हे राजा, बालपण, तारुण्य, वृद्धापकाळ या कशातही सुख नाही. तेव्हा आता तुझे उरलेले आयुष्य तू ईश्वर चिंतनात घालव. पांडवांना तुझे पुत्र समज. ते तुमचा तिरस्कार करणार नाहीत. आणि आता आपल्या मुलाचे क्रियाकर्म कर. संजय आणि विदुर याने धृतराष्ट्राला हेच सांगितले. तेव्हा नाईलाजाने सर्वांचे म्हणणे मान्य केले व ते क्रियाकर्म करण्यास निघून गेले. श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 54 समाप्त.